नमस्कार. सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज ना आपण जे वॉटर फिलिंग वर्क शिकणार आहे, तर त्याचे जे आपण हे वरचं जे टोप आहे ना, हा आपण साध्या रीलनीच केलेला आहे. पण जे आपण खाली आता लेहंग्यामध्ये थ्रेड वापरणार आहे, हा सिल्क थ्रेड आहे. तर तो आपण 2 रील नसल्यामुळे मी एक दुसऱ्या रीलवर धागा गुंडाळून घेतलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, दोन्ही धागे असे व्यवस्थित गाठ मारून घ्यायचे, जे की मी तुम्हाला बेसिकमध्ये शिकवलेलं आहे. आणि आता बघा, ही आपली गाठ तयार झालेली आहे. तर आता आपण याला ना थोडासा पीळ पाडून घ्यायचा, आपण जशी वात करतो ना दिव्याची तसं. आणि हे बघा, आता तुम्ही धागा जो आहे ना व्यवस्थित आपण शिकलेलो आहे तसाच पकडायचा. गाठ जी आहे ही आपल्या दोन्ही बोटांच्या मधात पकडायची आणि धागा बघा असा एक धागा वर आला पाहिजे, अशा पद्धतीने आपण खाली आता धागा ठेवायचा. आणि रिंगच्या खाली आपण धागा वर काढून घ्यायचा. आणि बघू शकता तुम्ही, जी आपली चेन स्टिच आहे साधी, जी आपण सुरुवातीला शिकलो, तीच आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आहे. पण एक आहे की याच्यामध्ये पूर्ण वर्क होईपर्यंत धागा कट करायचा नाही. तर हे आहे वॉटर फिलिंग वर्क. हे बघा, आता आपण चेन स्टिच करून घेणार आहे आणि पूर्ण लेहंग्यामध्ये आपल्याला याच कलरची चेन स्टिच करायची आहे. आपण जे वरचे हेअर केले ना तिचे, तर तो धागा आपल्याकडे अवेलेबल नव्हता, त्यामुळे आपण त्याला साधं आपलं पॉलिस्टरचं रील वापरलेलं आहे, जे की आपण आपल्या शिलाई कामासाठी वापरतो. पण लेहंगा मात्र सिल्क थ्रेड धाग्यांनीच केलेला आहे. तर त्याची आपल्याला पूर्ण अशी चेन स्टिच करून घ्यायची आहे. आपण बघा, आता जो खालून धागा आपण सुईतनं वर काढतो, तर त्या धाग्याला बघू शकता तुम्ही, हे बघा अशी 2 बोटांनी पीळ मारत चालायची. म्हणजे काय होतं, सुईत येताना दोन्ही धागे वर येतात. नाहीतर मग काय होतं, एक धागा वर येतो बघा आणि एक आहे ना येत नाही, आणि मग तुटायची पण भीती असते. तर त्यामुळे चेन स्टिच आहे ना अशी व्यवस्थित करायची आणि हा धागा जास्त ओढायचा नाही, ढिली ढिलीच साखळी घेत चालायची बघा.
ही डिझाईन आहे ना पूर्ण आपल्याला अशीच करायची आहे आणि खालचा धागा ढिल्लट सोडायचा आणि वर पण ओढताना धागा जो आहे ना तो ढिल्लाच ओढायचा आणि डिझाईन करताना सारखी डिझाईन फिरवावी लागते बघा. आणि सुईचं तोंड आहे ना आपल्याकडे ठेवायचं डिझाईन करताना, म्हणजे डिझाईनचा जो साखळीचा जो म्हणजे आकार आहे तो व्यवस्थित येतो, बारीक येत नाही आणि साखळी अशी उठून दिसते बघा.
आता बघा आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे. डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ही डिझाईन पूर्ण करून घेणार आहे. धन्यवाद.